यानंतर बातमी सोलापूर मधली आहे। सोलापुरात महायुतीचे राजेंद्र राऊत विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। राजेंद्र राऊत यांनी वसंतराव देशमुख यांचा पराभव केला। 448 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। 448 मतं त्यांना पडलेली आहेत आणि विजयाचा विश्वास होता। राजेंद्र राऊत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय घोषित मतमोजणीच्या अगोदरच बॅनरबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। यामध्ये जर आपण बघितलं काहीसं महाविकास आघाडीमध्ये नाराजी होती। पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनीच त्यांच्या उमेदवाराला मतदान केलं नाही। वसंतराव देशमुख शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आरोप करत, मनमानीचा आरोप करत आपण बघितलं महादेव जानकर असतील किंवा इतर जे महाविकास आघाडीचे उत्तम जानकर असतील आणि इतर जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत किंवा जे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी काहीशी फारकत घेतलेली होती वसंतराव देशमुख आणि त्यामुळेच पराभव झालेला आहे। राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित मानला जातो। राजेंद्र राऊत यांचा विजय त्याच वेळी निश्चित झाल्याचं बोललं जात होतं। राजेंद्र राऊत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी, बघूया विजयानंतर काय म्हणतात राजेंद्र राऊत। राजेंद्र राऊत विजयी झाले। भाऊ काय सांगाल, मोठा विजय झालाय? अत्यंत मनापासून आनंद होतोय की सगळ्या मतदार बंधू भगिनींना, जिल्ह्यातल्या सगळ्याच जनतेची भावना होती की माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी आमदार व्हावा। त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणानं या जिल्ह्याची सेवा करत। भाऊ, खरं तर ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याच्या मार्गावर होती, मात्र संघर्ष मोठा तुमच्या वाटेला आला होता। या संघर्षानंतर तुम्ही विजयी झालात। आणि संघर्ष तर माझ्या वर्गात 4थी पासून 5वीला पोहोचलेला आहे। 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर होतो, 11वी 12वीला जीएस होतो, बाहेर आलो, नगरसेवक, बाजार समिती सदस्य, नगराध्यक्ष, आमदारकी सुद्धा मिळताना डोकं फोडून घेऊनच आमदारकी मिळाली। अपेक्षित मतं काय होती आणि या पडलेल्या मतांवर समाधानी आहात का? नाही, नक्कीच समाधानी आहे आम्ही। शेवटी जो ज्या मतदारांनी कौल दिला तो मान्य करणं प्रत्येक विजयी उमेदवाराची ही नैतिकता असते, जबाबदारी असते। एकंदरीत आपण पाहू शकतो आता या ठिकाणी सोलापूर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे मोठ्या फरकाने विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सोनू शानूरकर सह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।